मित्रांनो, ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. पुण्यात राहणारे राजेश खोत यांच्या बाबतीत त्या अमावस्येच्या रात्री ऑफिसमधून घरी परतताना त्या हॉन्टेड ब्रिजवर त्यांच्यासोबत जे घडले ते अतिशय भयंकरच होते. तरीही या घटनेमध्ये त्यांचा जीव वाचला ही ईश्वराचीच कृपा म्हणावी. तसं राजेश खोत मूळ हे नागपूरलाच राहणारे, पण पुण्यात एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी चालून आल्यामुळे ते पुण्यात आले होते. तसं त्या जॉबसाठी ते अपॉइंट झालेही. ऑफिस लोकेशनपासून काही अर्धा पाऊण तासांच्या अंतरावर राजेशला राहण्यासाठी एक सोयीस्कर भाड्याने जागाही मिळाली होती. नवीनच असल्यामुळे राजेशला आजूबाजूच्या परिसराबद्दल फारशी माहितीही नव्हती. सुरुवातीला ऑफिसमध्ये जाताना व ऑफिसहून घरी परत येताना बहुधा तो बसमधूनच जा ये करायचा, पण बहुतेक वेळा बसची वाट पाहता पाहता बराच वेळ वाया जायचा त्याचा. म्हणूनच राजेशने तिकडच्याच एका लोकल रिक्षावाल्याशी ओळख करून घरापासून ते ऑफिसपर्यंत आणि ऑफिसहून घरापर्यंत सोडण्यासाठी आपली रिक्षाची सोय केली होती. त्यामुळे नेमक्या वेळेत तो रिक्षावाला राजेशला रोज घरातून ते ऑफिसपर्यंत आणि संध्याकाळी ऑफिसहून घरापर्यंत सोडायचा. जॉबमध्ये रुजू होऊन त्याला आठवडा 10 दिवस झाले होते. काम बऱ्यापैकी चांगले होते. मॅनेजमेंट, ऑफिस स्टाफ व इतर स्टाफही चांगलेच कोऑपरेटिव्ह होते, म्हणून त्याला काम करण्यामध्ये अधिक इंटरेस्ट येऊ लागला. आणि तो दिवस उजेडला आणि ती रात्रही आली, ज्या रात्री राजेशच्या बाबतीत जे भयंकर घडणार होते त्या बाबतीत त्याला जराही अंदाजा नव्हता. आणि त्यावेळी त्याच्या सिक्स्थ सेन्सलाही हे अवगत नव्हते की त्याच्या बाबतीत काय घडणार आहे ते. त्या दिवशी ऑफिसला जाताना राजेशने आपल्या बिल्डिंगच्या गेटबाहेर पाऊल टाकलेच होते की एका काळ्याकुट्ट मांजरीने काहीसे विचित्र आवाज करत राजेशच्या आडवी गेली. आणि हा पहिला संकेत होता राजेशसाठी की आज काहीतरी विचित्र घडणार आहे ते. पण राजेशला या सगळ्या गोष्टींवर विश्वास कुठे होता. तो तसाच पुढे होत बिल्डिंगच्या जवळच त्याच्या नेहमीच्या रिक्षात बसला. रिक्षा रस्त्याने जातच होती की अचानक त्या रिक्षाचा तोल गेला आणि समोरून येणाऱ्या डंपरला धडक होता होता वाचली त्यांची रिक्षा. आणि हा दुसरा संकेत होता राजेशसाठी की आज बहुतेक काहीतरी वाईट घडणार आहे ते. ऑफिसच्या अगोदरच राजेशने रिक्षा थांबवली आणि ती रिक्षा तेथून निघून गेली. नेहमीच्या चहाच्या टपरीवर राजेशने आपली सिगारेट घेतली. सिगारेट ओढत ओढत तो 2-3 पाऊल पुढे गेलाच होता की राजेशच्या आईवडिलांचा फोन आला आणि काही क्षण तो तेथेच उभा राहिला. ज्या बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते त्या बिल्डिंगच्या खाली उभा राहून काही क्षण राजेश आपल्या आईवडिलांशी बोलत होता. आणि नंतर तो 3-4 पाऊल पुढे गेलाच होता की त्या बिल्डिंगचे सिलिंगचे लोखंडाचे पोल खाली पडले आणि थेट त्या जागेवर राजेश फोनवर बोलत उभा होता त्याच नेमक्या जागेवर तो लोखंडी पोल पडला. पण सुदैवाने राजेशचा जीव वाचला. जर तो त्या जागेवर काही क्षण थांबला असता तर नक्कीच तो लोखंडी पोल त्याच्या डोक्यावर पडला असता. आणि हा तिसरा संकेत होता राजेशसाठी. नियती राजेशला वारंवार संकेत देण्याचा प्रयत्न करत होती, पण राजेशला ते समजतच नव्हते. बहुतेक हा सगळा योगायोग असावा असे त्याला वाटत होते. त्या दिवशी संध्याकाळी राजेशच्या रिक्षावाल्याचा फोन आला की तो आज येणार नाही. त्याची रिक्षा गॅरेजमध्ये रिपेरिंगला दिली आहे म्हणून. आणि हा चौथा संकेत होता राजेशसाठी. तसं पण राजेशला त्या रात्री ऑफिसहून निघता निघता काहीसा उशीरच झाला होता. 11-11:30च्या दरम्यान राजेश ऑफिस बाहेर आला. रस्त्यात अगदी शुकशुकाट जाणवत होती. क्वचितच एखादी व्यक्ती ये जा करताना दिसत होती. रस्त्यावर भरधाव वेगाने जाताना एखादे वाहन त्याच्या नजरेत पडत होते. तसंच राजेशने रिक्षासाठी इथे तिथे नजर भिरकावली, पण त्याला तेथे एकही रिक्षा दिसली नाही. म्हणून तो त्या बस स्टॉपजवळ जाऊन थांबला. रात्रीची बस येण्याची वेळ त्याला माहीत नव्हती आणि ती बस या वेळेत
येते की नाही हेही त्याला माहीत नव्हते. आणि तेवढ्यातच त्याची नजर बस स्टॉपपासून काही अंतरावर गेली. तेथे एका साईडला त्याला एक रिक्षा उभी असलेली दिसली. आणि तसंच तो तातडीने भराभर चालत त्या रिक्षाजवळ गेला. त्या रिक्षावाल्याला आपल्या घरचा पत्ता सांगितला आणि त्या रिक्षात तो बसला. तेव्हा तो रिक्षावाला राजेशला सांगू लागला, साहेब, या रस्त्याने गेलो की जरा बराच उशीर होईल, पण मला एक शॉर्टकट रस्ता माहीत आहे आणि तो रस्ता त्या वळणावरून एका ब्रिजवरून जातो. पण हो साहेब, असे म्हणतात की तो ब्रिज हॉन्टेड आहे. त्या ब्रिजवर भुताटकी आत्म्यांचा वावर असतो. म्हणून संध्याकाळी रात्रीच्या वेळेस कोणीही त्या ब्रिजवरून ये जा करत नाही. त्या रिक्षा चालकाच्या बोलण्यावर राजेशला हसू आले. राजेशला अशा गोष्टींवर मुळातच विश्वास नव्हता. राजेश पुढे त्या रिक्षा चालकाला म्हणाला, मी अनेकदा रात्री अपरात्री प्रवास केला आहे, पण मला आजवर असे काहीच विचित्र आढळले नाही. या सगळ्या वायफळ गोष्टी आहेत. मला यावर जराही विश्वास नाही. तू चल त्याच मार्गाने, काही होत नाही. तसं त्या रिक्षा चालकाने रिक्षा त्याच दिशेने नेली. काही क्षण रिक्षा त्या रस्त्यावर पुढे जातच होती. पण त्या वळणावर ब्रिज येण्यापूर्वी राजेशने त्या रिक्षावाल्याला विचारले, काय रे, तू म्हणतोस की या ब्रिजवर अमानवीय शक्तींचा वावर आहे, भुताटकी आत्म्यांचा वावर आहे, तर मग तू का येथून जाण्याची रिस्क घेतो? तुला नाही का वाटत भीती? यावर तो रिक्षावाला राजेशला म्हणाला, साहेब, 1.5 वर्षापूर्वी मीही याच ब्रिजवरून जाण्याचा मूर्खपणा केला. बऱ्याच जणांकडून तेव्हा ऐकले होते की रात्रीच्या वेळेस या ब्रिजवरून ये जा करू नये. हा ब्रिज झपाटलेला आहे. मीही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि त्या रात्री या झपाटलेल्या ब्रिजवरून जाताना मला असा एक भयंकर अनुभव आला की अक्षरशः मला असे काही दिसले की माझा रिक्षावरचा ताबा सुटला आणि माझी रिक्षा थेट त्या ब्रिजवर जाऊन आदळली आणि खाली त्या नदीत जाऊन पडली आणि त्यामुळे माझा मृत्यू झाला. राजेश त्या रिक्षावाल्याची बोलणे ऐकून जोरजोरात हसू लागला व तो त्या रिक्षावाल्याला म्हणाला की तुला असं म्हणायचं आहे की आता तू नाही, तुझं भूत रिक्षा चालवत आहे ते. आणि राजेश पुन्हा हसू लागला आणि हसता हसता राजेशची नजर त्या रिक्षावाल्यावर पडली. तेथे राजेशला तो रिक्षावाला तेथे कुठेच त्याच्या सीटवर दिसत नव्हता. एकाएकी तो रिक्षावाला डोळ्या देखत गायब झाल्यामुळे राजेशला आश्चर्य वाटले आणि काहीसा तो दचकलाही. विना ड्रायव्हरची ती रिक्षा अतिवेगाने त्या ब्रिजवरून जात होती आणि अचानक ती डाव्या बाजूला वळली आणि त्या ब्रिजवर जाऊन आदळली. पण त्यापूर्वी राजेशच्या हे लक्षात आले आणि त्याने लगेच त्या रिक्षामधून बाहेर उडी टाकली आणि बघता बघता ती रिक्षा त्या ब्रिजवरून थेट खाली त्या नदीत जाऊन पडली. हे भयावह दृश्य पाहून राजेशला आता भीतीची जाणीव होऊ लागली. खरोखरच तो रिक्षावाला होता की त्याचं भूत? अशा विचाराने तो त्रस्त झाला. राजेश या विचारातच होता की तेव्हाच त्याने पाहिले एक लहान मुलगी त्या ब्रिजवरून धावतच राजेशच्या बाजूने गेली आणि तिच्या मागे तिची आई धावत होती. त्या दोघांना पाहून राजेश विचार करू लागला, एवढ्या रात्री ही लहान मुलगी आणि तिची ती आई काय करत आहे? म्हणून त्याने तशीच आपली नजर त्या बाईवर टाकली. त्या बाईने आपल्या त्या लहान मुलीला उचलत आलिंगन देत राजेशकडे त्या दोघा आई मुलीने रडत्या नजरेने पाहिले. त्या दोघांच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती आणि त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आणि बघता बघता अक्षरशः त्या बाईने आपल्या लहान मुलीसकट त्या ब्रिजवरून खाली नदीत उडी टाकली. हे विचित्र दृश्य पाहिल्यानंतर राजेशची अवस्था फारच गंभीर दिसून येत होती. त्याच्यासोबत जे विचित्र आणि भयानक घडत होते त्याच्या बाबतीत तो आता फारच घाबरला होता. पण हे जे काही राजेशसोबत घडत होते आता ते इथेच थांबणारे नव्हते, कारण त्याच्यासोबत अजून जे काही घडणारे होते याची त्याला जाणीवच नव्हती. तेव्हाच कसल्या तरी आवाजाने राजेशने आपली मान मागे वळून पाहिले. त्याला दिसले एक पोलीस अधिकारी त्या बुलेटवरून हे सगळे दृश्य पाहत
तेथेच आपली बुलेट नुकतीच त्या रस्त्यावर उभी केली होती. त्या पोलीस अधिकारीला पाहून राजेशला काहीसे बरे वाटले, म्हणून तो लगेच धावतच त्या पोलीस अधिकारीजवळ पोहोचला आणि घडलेला तो प्रकार त्याने त्या पोलीस अधिकारीला सांगितला. त्यावर तो पोलीस अधिकारी राजेशकडे पाहत म्हणाला, 2 वर्षापूर्वी मी रात्री घरी जात असताना मला खबर लागली की एक टोळी याच ब्रिजवरून अंमली पदार्थांची तस्करी करणार आहे ते. म्हणून लगेच त्यांना गाठण्यासाठी मी एकटाच या ब्रिजवरून माझ्या बुलेटवरून येतच होतो की माझी नजर त्या बाईवर व तिच्या त्या लहान मुलीवर पडली आणि त्यांना वाचवण्यासाठी मी लगेच माझ्या बुलेटला ब्रेक मारले व त्या रस्त्याच्या मध्येच माझी बुलेट उभी केलीच होती की मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने मला अक्षरशः उडवले आणि मी तसंच या ब्रिजवरून खाली त्या नदीत फेकलो गेलो आणि तेथेच माझा मृत्यू झाला. आणि खरोखरच राजेशने पाहिले, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्या पोलीस अधिकाऱ्याला अक्षरशः उडवले व तो पोलीस त्या ब्रिजवरून थेट त्या खालच्या नदीत जाऊन पडला. पण एकाएकी तो ट्रक राजेशला आता तेथे कुठेच दिसेनासा झाला आणि तो पोलीस अधिकारीही त्याला त्या नदीत कुठेच पडलेला दिसत नव्हता. राजेश समजून गेला की हा सगळा भुताटकीचाच प्रकार आहे ते. त्याचे हातपाय आता थरथरू लागले, अंग पूर्णतः घामाने भिजून गेले होते त्याचे. तो हे सगळं विचार करतच होता की तेव्हाच त्याची नजर समोरून जाणाऱ्या एका बसवर पडली. त्या बसचा फलक त्याने पाहिले. ती बस त्यांच्याच विभागात जाणारी असल्याने तो कसेबसे स्वतःला सावरत त्या बसमध्ये धावतच चढला. त्याने पाहिले, बसमध्ये बरेच प्रवासी होते, त्यामुळे त्याला त्यावर शंका करण्यासारखे काहीच वाटले नाही. हे आपल्यासारखेच आहे, तो निश्चिंत झाला. त्याने कंडक्टरकडे तिकीट मागितली तेव्हा कंडक्टर काहीसा विचित्रपणे हसत राजेशला म्हणाला, ही बस आता त्या विभागातून जात नाही. मागच्या वर्षी या बसचा अपघात झाल्याने आणि या ब्रिजवर असे अनेक अमानवीय प्रकार घडत असल्याने आता ही बस येथून त्या विभागात जात नाही. या बसला मागच्या वर्षी अचानकपणे आग लागली आणि त्यातच ही बस जळून खाक झाली. राजेशला अगोदर त्या कंडक्टरचे बोलणे पटले नाही, पण जेव्हा त्याने एक नजर पुन्हा त्या बसमध्ये पाहिले की अचानक त्या बसला लागलेली आग पाहून आणि त्यातच त्या सगळ्या प्रवाशांचा आणि कंडक्टरचा तो जळालेला चेहरा पाहून राजेश त्या क्षणी प्रचंड घाबरला. आणि त्यातच ते सगळे प्रवासी व कंडक्टर राजेशकडे विचित्रपणे भयानक नजरेने पाहत हसू लागल्याने आणि बसला लागलेली आग पाहून त्याने लगेच घाबरतच त्या बसमधून थेट बाहेर उडी मारली. त्यामुळे त्याचे डोके जबरदस्त त्या रस्त्यावर आपटल्याने तो जागीच बेशुद्ध होऊन पडला. सकाळपर्यंत तो तसाच बेशुद्ध अवस्थेत त्या ब्रिजवर पडला होता. एका सफाई कर्मचाऱ्याची नजर राजेशवर पडताच त्या सफाई कर्मचाऱ्याने लगेच पोलिसांना कळवले आणि त्या पोलिसांच्या मदतीने राजेशला एका हॉस्पिटलमध्ये भरती केले. जवळपास 2 दिवसानंतर राजेश शुद्धीवर आला. राजेशचे आईवडीलही नागपूरहून त्याला पाहायला आले होते. राजेशची मनस्थिती ठीक नव्हती. काहीसा वेड्यासारखा तो वारंवार बडबडत होता. राजेशच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा आपल्या घरी नागपूरला घेऊन गेले. डॉक्टरी उपचार व देवदेवस्कीही केले. तब्बल 6 महिन्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली. राजेश आता पूर्णतः बरा झाला होता, पण आजही त्या रात्रीचा तो थरार विसरू शकला नाही. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.